मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये जनजागृती शांतता रॅलीची सुरुवात करण्यात आली असून ही रॅली हिंगोली जिल्ह्यामधून सुरुवात झालेली आहे। हिंगोली शहरातील अकोला बायपास या ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने गुलाब पुष्पांनी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। हिंगोली जिल्ह्याभरातून सकल मराठा बांधव 3 लाखांच्या आसपास या ठिकाणी दाखल झालेत आणि या ठिकाणी लाखोंचा समुदाय देखील हिंगोली जिल्ह्याभरामध्ये पाहायला मिळते। संपूर्ण हिंगोली जिल्हा जे आहे ते चक्काजाम झालेला आहे। पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 13 जुलैचा अल्टिमेट दिला होता, परंतु तो अल्टिमेट आता संपत आल्याने सरकारला धारेवर धरण्याचं काम जे आहे ते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। आता सरकार यावर काय निर्णय घेतील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। परंतु लोकसभेचा पॅटर्न आता विधानसभेत देखील होणार की काय अशी परिस्थिती देखील या ठिकाणी निर्माण होत असल्याचं या ठिकाणी दिसत आहे। हिंगोली जिल्हाभरामधून लाखोंचा समुदाय देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे। संपूर्ण मराठा बांधवांच्या हातात भगवे पताका, डोक्यावर भगवी टोपी, हातामध्ये जरांगे पाटील यांचे फोटो फलक घेऊन या ठिकाणी संपूर्ण मराठा बांधव या ठिकाणी हिंगोली जिल्हाभरामध्ये दाखल झालेला आहे। शहरातील महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, इंदिरा गांधी, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ या महापुरुषांच्या अभिवादन करत या रॅली शांततेच्या मार्गाने निघत आहे आणि शहरातल्या इंदिरा गांधी चौक येथे या सभेमध्ये रूपांतर होऊन या ठिकाणी समारोप देखील या ठिकाणी होत आहे। यासाठी जिल्हाभरामधून 1000 स्वयंसेवक पुरुष तर 200 महिला स्वयंसेविका या ठिकाणी दिलेल्या आहेत। पोलिसांच्या वतीने देखील चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे। 600-650 पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील काय म्हणतात पाहूयात। माझा या हिंगोली जिल्ह्यात राज्य सरकारला जाहीरपणाने सांगला, मराठा समाजाचा हा आक्रोश मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या येण्यासाठी रस्त्यावर आला। एका खऱ्या भगवानाला तुम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या